अश्विनी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बोलणार आहोत पायथनच्या एररबद्दल आणि आपला पहिला एरर आहे सिंटॅक्स एरर. तर सिंटॅक्स एरर काय आहे? सिंटॅक्स एरर बेसिकली तुम्ही कोणती पण प्रोग्रामिंग लँग्वेज जेव्हा शिकता तेव्हा ती लिहायचा एक सिंटॅक्स असतो. तो सिंटॅक्स जर तुम्ही चुकीचा लिहिला तर त्याला तुम्ही सिंटॅक्स एरर असं म्हणतात. नेहमी प्रोग्रामिंग लँग्वेज जेव्हा तुम्हाला शिकवली जाते तेव्हा सगळ्यात पहिले त्याचं सिंटॅक्सच शिकवला जातो. म्हणजे प्रिंट कसं लिहायचं, इफ कसं लिहायचं, वाईल कसं लिहायचं, डू वाईल कसं लिहायचं. जर तुम्ही त्याच्यात मिस्टेक केलं तर त्याला तुम्ही म्हणणार सिंटॅक्स एरर. तर ते सिंटॅक्स एररचे काय काय टाईप्स आहे. तुम्ही जर इन्व्हर्टेड कोड्स प्रॉपर नाही दिले, तुम्ही स्पेलिंग मिस्टेक केली, तुम्ही तुमचं कोलन मिसिंग ठेवलं किंवा तुमचं इम्प्रॉपर असेसमेंट आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू 9च्या जागेवर एक्स इज इक्वल टू 9 केलं तर अशा वेळेस तुम्हाला सिंटॅक्स एरर हा येणार आहे. तर आता पटकन आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवर जाऊया आणि बघूया एक्झॅक्टली हा सिंटॅक्स एरर दिसतो कसा आणि त्याला काढायचं कसं. तर हा आपला ऑनलाईन कंपायलर आहे. हा एक पायथन ऑनलाईन कंपायलर आहे. तर तुम्हाला काही इन्स्टॉल वगैरे करायची गरज नाही आहे. याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ तर तुम्ही तो वापरू शकता. आता सगळ्यात सोपं म्हणजे समजा आपण करत आहोत की आपण म्हणतो की आपल्याला प्रिंट करायचं आहे. तर तुम्ही तुमचं ऑनलाईन कंपायलर ओपन करा. फक्त जाऊन आपल्याला शोधायचं आहे पायथन ऑनलाईन कंपायलर आणि तुमचं ऑनलाईन कंपायलर ओपन होईल. तर समजा आपल्याला माहिती आहे आपला सिंटॅक्स कसा आहे. आपण लिहितो प्रिंट हॅलो वर्ल्ड. तर प्रिंट हॅलो वर्ल्ड हा एक नॉर्मल आणि प्रॉपर सिंटॅक्स आहे. समजा मी याचे कोट्स नाही दिले, एक कोट दिला, एक नाही दिला किंवा दोन्ही नाही दिले आणि मी त्याला रन करायचा ट्राय केला तर मला एरर येईल सिंटॅक्स एरर अनटर्मिनेटेड स्ट्रिंग. म्हणजे तुम्ही स्ट्रिंगला इथे टर्मिनेट नाही केलेलं आहे. जर तुम्ही दोन्ही पण कोट्स नाही दिले, दोन्हीही कोट्स नाही दिले आणि मग तुम्ही हे रन करायचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला डायरेक्टली देईल इनव्हॅलिड सिंटॅक्स, जो की एक सिंटॅक्स एरर आहे. तर याला जर सॉल्व्ह करायचं तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला बरोबर जेव्हा पण तुम्ही प्रिंट स्टेटमेंट देता तेव्हा दोन्ही कोट्स असणं अत्यंत गरजेचं आहे. तसं केलं तर तुम्हाला प्रॉपरली रन होईल. दुसरं होतं तुमचं स्पेलिंग मिस्टेक. प्रिंटचं स्पेलिंग मिस्टेक. तुम्ही प्रिंटला प्रिंट नाही बोलले, दुसरंच काहीतरी बोलले आणि मग पण तुम्ही कोट्स दिलं सगळं दिलं आणि मग तुम्ही रन करायचा ट्राय केला तर तुम्हाला एक एरर येतं ॲक्च्युली नेम एरर, की प्रिंट हा असा नावाचा कोणताही शब्द या कीवर्ड पायथनमध्ये नाही आहे. ओके, सो त्याला आपण म्हणणार प्रिंट. याला तुम्ही नेम एरर म्हणून म्हणतात, जो की पण एक ब्रॉड कॅटेगरी आहे, पण ते पण सिंटॅक्स एररमध्ये कन्सिडर केलं जातं कारण की सिंटॅक्स काय आहे, प्रिंट लिहायचे आणि त्याच्या पुढे जे लिहायचं ते कोट्समध्ये लिहायचं. आपण काय करणार आता आपण बघूया आपलं दुसरं इफ स्टेटमेंट. जिथे आपण काय करणार आहे, समजा आपण लिहिलं एक्स इज इक्वल टू 9 आणि मग आपण म्हणतोय इफ एक्स इज ग्रेटर दॅन 8. ओके, तर काय प्रिंट करायचं आहे की एक्स इज ग्रेटर दॅन 8 हे आपल्याला प्रिंट करायचं. तर समजा आपण हे सिलेक्ट केलं आणि याला प्रिंट केलं तर आपल्याला एक सिंटॅक्स एरर की एक्सपेक्टेड कोलन, म्हणजे हा एक सिंटॅक्स एरर झाला की इथे कोलन एक्सपेक्टेड होतं. तर तुम्ही त्याला कोलन द्या. कोलन देऊन तुम्ही हे रन करायचा ट्राय करा तर तो तुम्हाला म्हणेल इंटेंटेशन एरर. पायथनचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्हाला माहीत असेल की प्रिंट इफ स्टेटमेंट नंतर जेव्हा पण तुम्ही प्रिंट देता तेव्हा तिथे इंटेंटेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. इंटेंटेशन द्यायला तुम्ही एक टॅप हिट करू शकता. ओके, आणि मग तुम्ही हे रन करू शकता तर तुम्हाला भेटेल बरोबर एक्स इज ग्रेटर दॅन 8. सो इथे आपण सिंटॅक्स एररबद्दल शिकलो की जर आपलं स्पेलिंग मिस्टेक, इन्व्हर्टेड कोड्स, कोलन, असेसमेंट प्रॉपरली नाही झालेलं आहे, जर तुम्ही एक्सला प्रॉपरली व्हेरिएबलने असाइन नाही केलं आहे तर हे सगळ्या याच्यात तुम्हाला सिंटॅक्स एरर हे येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता.